नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। देशभरातून अटक करण्यात आलेल्या आरोपींना सीबीआय कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणात एक मोठी अपडेट आहे। टेलिग्रामच्या माध्यमातून आरोपी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होते अशी माहिती समोर येते। आरोपी मनीषा वाघमारे पुण्यात ऍडमिशन कन्सल्टन्सी चालवत होती। ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांकडून आरोपी वाघमारे 25,000 घ्यायचे। नीट पेपरफुटी प्रकरणाचं मोठं रॅकेट आहे ते देशभरात पसरल्याचा संशय आहे। संबंधित आरोपी ब्युटी पार्लर चालवत असल्याची ही माहिती आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणात धनंजय लोखंडेला सीबीआयनं अटक केली आहे। लोखंडेला अहिल्यानगर कोर्टानं 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिलाय। ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानं सीबीआय लोखंडेला आता दिल्लीत नेणार आहे।